हॅलो हाय नमस्कार। आज मस्तपैकी एक रेसिपी शेअर करते। सुजीचा हलवा आहे, खूप सुंदर मस्तपैकी टेस्टी आणि हा कॅरमलाइज हलवा आहे। जरा असा वेगळा आहे, करण्याची पद्धत वेगळी आहे। खूप साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि शेवटपर्यंत नक्की बघा, अजिबात स्किप न करता। इथे 1 कप रवा घेतलेला आहे, रवा बारीक घेतलेला आहे आणि ही प्रोसेस जी सगळी करायची आहे ना, त्याच्यासाठी रवा आपल्याला आधी ना थोडा वेळ भिजत घालायला लागतो। त्यासाठी आपण 2 कप दूध घेणार आहोत। दूध हे रूम टेम्परेचरचं दूध आहे, आपण असं गरम दूध त्याच्यामध्ये टाकणार नाही आहोत। 2 कप दूध घेतलंय आणि ते दूध चांगलं त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे, गरम न घेता। आणि आपण अर्धा ते 1 तास, जास्तीत जास्त म्हणजे अर्धा तास भरपूर होतो, अर्धा तास तरी आपण ते व्यवस्थित असं भिजत ठेवून द्यायचं आहे। आता ते सगळं दुधामध्ये ना तो रवा असा मिक्स करून घेऊया, ढवळून घेऊया व्यवस्थित आणि तो आपण झाकण ठेवून एक अर्धा तास साईडला ठेवून देऊया। त्याच्यानंतर आपण आता बाकीची प्रोसेसला सुरुवात करूया। आता एका भांड्यामध्ये आपण तूप घ्यायचं आहे। तूप घेताना इथे मी मेजरिंग कपचा 1 कप तूप घेतलेला आहे। सगळे मेजरमेंट 1 कप तर कपनीच घ्या, नाही तर एका वाटीने तर वाटीनेच घ्या, कारण म्हणजे एकच प्रमाण असेल ना तर किती सोपं पडून जातं तुम्हाला। आणि आता हे जे तूप घेतले ते तूप आपलं थोडं गरम झालंय। आता तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 कप साखर टाकून घेणार आहे। आता ही साखर आहे ना, ती आपल्याला तुपामध्ये छान अशी विरघळवून घ्यायची आहे आणि फक्त ती विरघळवून घ्यायची आहे। आपल्याला त्याचा कोणता असा पाकासारखा वगैरे काही प्रकार नाही आहे, कारण का ती साखर त्याच्यामध्ये विरघळणार आहे ना, तेव्हाच ती त्याच्यामध्ये अशी कॅरेमलाइज होऊन जाणार आहे। म्हणजे आपण कॅरेमल कस्टर्ड वगैरे कसं खातो, त्याच्यासाठी जी साखर आपण अशी ब्राउनिश करतो, तशा पद्धतीचा हा प्रकार असणार आहे। हे साखर जसजशी त्याच्यामध्ये वितळत जाईल ना, तशी ती साखरचा कलर चेंज होत जातो। आपल्याला एक सिंपल ब्राऊन कलर करायचा आहे। एकदम डार्क ब्राऊन कलर केला तर तुमची साखर खूप कडक होणार आणि ती आपल्या हलव्यामध्ये अजिबात मिक्स होणार नाही। त्याच्यामुळे साखर मेल्ट करताना फक्त ती विरघळली की लगेच गॅस हा बंद करायचा आहे। ही टिप्स लक्षात ठेवा ही प्रोसेस करताना, की साखर नुसती विरघळल्यानंतर पुढे ती अजिबात शिजवायची नाही आहे। जेवढी ती जास्त शिजली जाईल तेवढं तुमची ती आपल्या हलव्यामध्ये मिक्स केली जाणार नाही। त्याच्यामुळे साखर नुसती विरघळली, ती विरघळतानाच ती थोडीशी कडक होत जाते, म्हणजे थोडी ब्राऊन कलरची होत जाते। थोडंसं ती विरघळल्यावर लगेच गॅस हा बंद करायचा आहे। कमी वगैरे किंवा म्हणजे लो फ्लेम करायची नाही आहे, पूर्णपणे गॅस हा बंद करायचा आहे। आता बघू शकता साखर जशी जशी विरघळत जाते तसं आपला सगळ्याचा कलर आहे तो थोडा ब्राऊन झालेला आहे। आता साखर पूर्ण विरघळली, मी गॅस बंद केला। गॅस बंद केल्यानंतर जो रवा आपण दुधामध्ये भिजत ठेवलेला होता तो सगळा आपण त्याच्यामध्ये ओतायचा आहे। आता गॅस चालू करायचा आणि ते ढवळायला घ्यायचं। आता कसं होतं की आपण जो रवा भिजत घातलेला होता तो गार होता, साखर आपली गरमच्या गरम होती। आता ते सगळं एकत्र झालं ना की कडकपणा येतो पटकन त्या साखरेला। तो कडकपणा आता ऑटोमॅटिक जातो जसं आपण त्या गॅस ऑन केल्यानंतर ते ढवळत राहतो। ढवळल्यानंतर रवा आणि साखर हे दोन्ही जेव्हा एकमेकांमध्ये मिक्स होत जातं तसं ती साखर गरम होत ऑटोमॅटिक ती त्या दुधामध्ये विरघळून जाते। त्यामुळे असं काही टेन्शन नाही की अरे हे बघा हे कडक झाले, आता माझी साखर विरघळणार कशी, असं काही नाही होत। कारण का जेव्हा मी फर्स्ट टाइम केलं होतं तेव्हा मलाही असंच वाटलं होतं की अरे हे असंच राहिलं की काय, पूर्ण माझा हलवा खराब झाला की काय, पण असं नसतं। जसं ते दूध त्याच्यामध्ये गरम होत जातं ना, त्या हलव्यामध्ये मिक्स होत जातं तशी ती साखर ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये विरघळत जाते। त्याच्यामुळे फक्त एकच आहे की ते ढवळत राहायचं। ते ढवळल्यानंतर ऑटोमॅटिक ती साखर बरोबर विरघळत जाते। अगदी असं वाटतं आपल्याला खूप कडक अशी झाली आहे, पण ॲक्च्युली तसा काही विषय होत नाही, हळूहळू ती व्यवस्थित अशी विरघळत जाते। आता काय करायचं आहे, हे सगळं मिक्स करून जरा झालं की त्याच्यामध्ये आपल्याला फ्लेवरसाठी वेलची पावडर टाकायची आहे। वेलची पावडर ही मी साधारण इथे 1 टेबलस्पून घेतलेली आहे आणि 1 टेबलस्पून आपण वेलची पावडर त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। फक्त आता हे कसं होतं आहे बघा, मध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल की जरा काय ठिकाणी माझी थोडी साखर अशी कडक राहिलेली आहे, ती मी अशीच तेवढी साखर व्यवस्थित अशी ढवळून घेऊन ती व्यवस्थित त्याच्यामध्ये मेल्ट केलेली आहे। वेलची पावडर टाकून झाली की ते परत एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जे काही ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील मग ते तुम्ही अख्खे टाका, बारीक करून टाका, जशा पद्धतीने टाकायचे असतील तशा
पद्धतीने त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स, केशर जे तुम्हाला आवडीचं असतं ते सगळं टाकून घ्या. इथे मी थोडं केशर पण टाकलेलं आहे. त्याच्यानंतर थोडं बदाम, पिस्ता, काजू हे बारीक करून टाकलेले आहेत आणि किशमिश थोडी टाकलेली आहे. आता हे सगळं परत ढवळून घेऊया. ढवळत असताना मध्ये चेक करायचं कुठेच आपलं जी कॅरेमलाइज साखर आहे त्याचा असा गोळा कुठे असा कडक राहिलेला नाही आहे ना. ते माझं आता हे मिक्स करताना अगदी थोडीशी साखर मेल्ट व्हायची राहिली होती. ती मेल्ट झाल्यानंतर माझा हलवा हा रेडी झालेला आहे. कारण का साखर आपण रवा होता तो व्यवस्थित असा अर्धा तास भिजत घातलेला होता, त्यामुळे तो छान फुगला होता. तो अजून आपल्या ह्या पाकामध्ये गेल्यानंतर छानपैकी तो मस्तपैकी शिजलेला आहे. फक्त आपला हलवा पूर्ण झाला आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर आपली ही साखर मेल्ट झाल्यानंतर ते आपल्याला कळतं. आता इथे माझी साखर पूर्णपणे आता मेल्ट झालेली आहे. अजिबात त्याच्यामध्ये कडकपणा राहिलेला नाही आहे. तुम्ही बघू शकता की सुरुवातीला ती कशी कडक कडक दिसली जराशी, आणि त्याच्यानंतर आता पूर्णपणे माझी त्याच्यातली साखर ही मेल्ट झालेली आहे. अशा पद्धतीने मस्तपैकी आपला कॅरेमलाइज हलवा तयार झालेला आहे सुजीचा. कारण का तो जी कॅरेमलाइज जी साखर झालेली असते त्याचा जो फ्लेवर येतो ना तो खूप टेस्टी येतो, आणि त्याने जो हा असा ब्राउनिश कलर येतो आपल्या हलव्याला तो त्याने तर खूप छान दिसायलाही दिसतं आणि खायला तर खूपच सुंदर लागतं. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा, आणि चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तेही लगेच सबस्क्राईब करा.